सुद्धा त्या उंदराला अक्कल आहे ती आपल्याला नसावं का हो? त्या उंदराला जितकी अक्कल आहे तितकी नसावं का? बेजार होते, बेजार होते. किती सुंदर उदाहरणं दिलेली आहेत महाराज. राजानं सांगितलं, हे नारळ तुमच्या हातात दिलेलं आहे आणि तुम्ही जितकही लांब जाताल तितकी शेती सगळी तुमची, पण जितकी शेती पाहिजे तिथं खून करून पुन्हा या जागेपर्यंत आलं पाहिजे. किती पळा तुम्ही तितकी शेती तुमची. एक जण पळाला पळाला पण वापस जाईपर्यंत दम गेला, वापस येऊ शकला नाही. ती शेती नाही मिळाली, त्याचा जीव गेला धावून धावून. तसं आम्हाला पुन्हा परत आलं पाहिजे जाग्यावर. मग त्या माणसाला कळालं, त्या उंदराला कळालं, आपल्याला नाही कळत. एक मनुष्य महाराज देवा नवरात्र उत्सव, त्या नवरात्रीला देवाच्या देवीच्या दारात बसला, काहीतरी द्यावं. 2 दिवस झालं उपवासी, 2 दिवस झालं. ते घटी बसलेले म्हणले, आम्हाला 9 दिवसाचा उपवास आहे, थोडा थोडा फराळ करतो, पोटात आग पडली, काम होत नाही, बसून राहतो. द्या बाबा खायला, नवरात्र उत्सव आहे, द्या रे बाबा, दान करा रे. एक चांगला गाडीतून माणूस उतरला, इम्पाला, कॅडलॉग, मर्सिडीज, रोल्स रॉइस अशा गाडीतून उतरला आणि सांगितलं, पोटाला 2 घास शिळपाकं द्या, उष्ट द्या, चाल बस. गाडीत बसविलं, घरी नेलं. टोले जंग बंगला. महाराज ते सगळा थाट बघितला. ते पोट खपाटीला गेलेलं, दाढी वाढलेली, दाबाडं बसलेले, डोळे बोटबोट खोल गेलेले, नुसते हाडं झालेले. मध्ये आलं, हातपाय धुवा, बसापाटावर रांगोळी काढलेली, दोन्हीकडे धीप लावलेला. महाराज हार तुरे ठेवलेले. महाराज दोन्हीकडून 2 समया आणि मध्ये चांदीचं ताट, चांदीच्या वाट्या, चांदीचे महाराज चमचे, चांदीचा गडवा, चांदीचं फुलपात्र, जलबरसे अमृतधार, पाणी पिओ थंडगार. आणि त्या ताटामध्ये बघितलं, एका बाजूला मीठ आहे, दुसऱ्या बाजूला शेंगदाणा चटणी, लसण चटणी, जवळच चटणी महाराज. अशीच त्याच्यानंतर फळभाज्या, पालेभाज्या, कंदभाज्या, भाताची मूठ, भात आहे असा मूठ धरावून एक एक शीत बाजूला, ओठानं खाण्यासारखी तूप लावलेली चपाती, आतून पुढून मस्त व्यवस्थित महाराज. आमटीची वाटी, कढीची वाटी, शिऱ्याची वाटी, शिऱ्याची वाटी नसेल, शिरा तसाच होता. त्याच्यानंतर सुधारसाची वाटी, बासुंदीची वाटी, गुलाबजामुनची वाटी, त्याच्यात बालुशाही तशीच ठेवलेली, साधे भजे, मिरची भजे, कांदा भजे महाराज, अशा कोथिंबिरीच्या वड्या वगैरे, पापड तळलेले. आणि असं ते सुरू पुंडली म्हणायला. त्यानं म्हणला, कुठून सुरू करू? 2-3 दिवस झाले, भूक लागलेली, पोटात अन्नाचा कण नाही, आणि समोर दिसल्यावर खावंसं वाटलं. आणि महाराज काय खाऊ काय खाऊ? इतक्यात त्याचा मित्र, ऐका, मित्राचं लक्षण सांगितलंय. तसे मित्र असते तर महाराज काही हरकत नाही, नाही तर तुम्हाला बुडवणारे, तुम्हाला खपवणारे मित्र असले ना, त्याच्यापेक्षा वैरी बरे. मित्राचं लक्षण सांगितलंय सुभाषितकारानं. ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विध मित्र लक्षणम. आणि त्या मित्रानं दरवाजात उभे राहिले आणि हाक मारली, ए केशव इकडे. ते म्हणला, जेवायला बसलोय, 2-3 दिवस झालं उपवासी, जेवायलो, जेवण करून येतो. अगोदर ये. अरे जेवू दे ना म्हणला, ताट आहे तर मिळालंय, कोणी शिळं पाकं दिलं नाही, कोणी उष्ट खरकट दिलं नाही, आज एवढं पंचपक्वानाचं ताट पाट, आणि मला खाऊ दे. तू अगोदर इकडे ये. ऐकत नाहीस का माझं? नाईलाजानं उठलं महाराज. ते मालक घरचे म्हणले, जेवून जाणं, जेवून जाणं. म्हणला, मी एकटा माझा मित्र बोलवायला, जाऊन येतो. तिथं गेल्यावर ते मित्रानं सांगितलं, कशाला मारायला आलास? ते म्हणला, का जेवायला बोलविले? अरे बाबा, हा शक्ती उपासक आहे आणि शक्तीमध्ये नरबळी देणार, पण माणसं कापायला परवानगी नसल्यामुळं. तसं तर जनावरे कापायला परवानगी नाही बरं का. ब्रह्मचारी प्रभूजी यांनी 43 दिवस उपवास करून
गोहत्या बंद व्हावी असा कायदा सुद्धा काढलेला आहे, पण अंमलात आणत नाहीत, कारण हेच खाणारी तिथं बसलीत. योगायोगानं त्याला नरबळी देता येत नाही, माणूस कापता येत नाही, म्हणून त्यांनी तुला गोड बोलून बोलविलंय. आणि तुझ्या समोर जे पक्वान काय खायला रे म्हणले, लई पोटभर खाऊ वाटायले म्हणला, खाईपर्यंत सुद्धा तू जिवंत राहणार नाही. प्रत्येक पदार्थाला, प्रत्येक अन्नाच्या विभागाला नोआक्रॉन, डेमॉक्रॉन, सुमिसिडिन, इंडोसल्फान, रोगर, डायझोन, एंड्रिल, पोटॅशियम सायनाइड, तू खाईपर्यंतही जिवंत राहत नाही, पाणी सुद्धा मागणार नाही, खाता खाताच मरून जाशील. खायचं असलं तर जाय आणि मर, माझं कामही सांगायचं, तुझ्या हितालागी करे वसवसी. मला मरण येणार असल्यावर मला खायची इच्छा होती, पण आता नाही खाणार, मरण येते तर. ते निघाल्याबरोबर हे बोलवणारे, जे निमंत्रण देणार, ते म्हणले दक्षिणा देतो. म्हणला मेल्यावर उपयोग नाही. कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मर गए पीछे डूब गई दुनिया. सुख भोगणारा जिवंत राहिला पाहिजे, सुख भोगणारा दुःखातून निघाला पाहिजे. या उद्देशानं जर कोणी खाऊ घातलं तर अवश्य खा, पण मरण येत असेल. अरे त्या उंदराला कळालं, खाण्याकरता शिरला पण खात नाही. हा 3 दिवसाचा उपवासी जेवण्याकरता पत्रवळीवर बसला, जेवणाला सुरुवात करावी, पण त्याच्या मित्रानं सांगितलं धोका आहे, पुढे हुशार थोर आहे ओळसगा. पुढे धोका आहे हे कळाल्यावर तो म्हणला आणखी 2 दिवस उपाशी राहील, पण हे खाऊन मरणार नाही. जसं त्याला कळालं, उंदराला कळालं, त्या भिकाऱ्याला कळालं, तसं आमच्या तुकोबारायला कळालं. संसार केला नाही अशातली गोष्ट नाही. त्यांच्या आरतीमध्ये त्यांचं जीवनचरित्र, प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दौडोनी निज शांती वरिली. प्रपंच केला नाही. 2 बायका, वडिलाच्या काळात गरिबी होती, 2 बायका, व्यापार धंदा, गुळाची आणि मिरच्याची खरेदी. तुकाराम शेठ म्हणायचे लाखो रुपयाचा व्यवहार, सावकारी. त्यांची श्रीमंती बघून पहिली बायको, मामाच्या मुलगी अप्पाजी गुळवेनं पहिली बायको असताना स्वतःची लाडात वाढलेली पुणेकर अप्पाजी गुळवे यांनी आपली मुलगी जिजाबाई तुकोबारायला दिली. तुकोबारायचा जोश, तुकोबारायचा व्यापार हा शून्यातून विश्व निर्माण करणारा व्यापारी आहे. आणि बरोबर महाराज तुकाराम शेठ म्हणत होते, लाखो रुपयाच्या उदाऱ्या, पण तुकोबारायांनी एवढं करून सुद्धा दुष्काळे अटिला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. अन्न दुष्काळ पडला, बायको अन्न अन्न. अरे हजारो लोकांना जीव घालणारे त्या तुकोबाराच्या बायकोला रखमाई नाव, त्यांचं आवली म्हणायचे. दुसरी जिजाबाई, संतू नावाचा मुलगा आणि बायको त्या दुष्काळामध्ये मरण पावली. मरण पावल्याबरोबर तुकोबाराय देवाकडे गेले. महाराज, गरिबी होती तरी माझ्या वडिलाची मिरासेगा देवा, वारी करीत होते, पंढरपूरची वारी. लोक म्हणायचे तुमच्या मागं एवढा व्यापार धंदा असताना वारी कशी सोडित नाहीत? सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. माझ्या खानदानामध्ये नियम आहे म्हणून येतोय, मला वेळ नाही, वारी करतोय, माझे मी व्यापार धंदा करतोय. पण महाराज ह्या 2 गोष्टी झाल्याबरोबर बरे झाले, देवा निघाली दिवाळी. आपल्याला जरा नुकसान होऊ द्या, माळ काढते हो, काय उपयोग आहे? कापूस घेतला, जळून गेला, विकायला लावलं, त्या देवाला कळलं. अरे तुमच्या गुणदोषाचा परिणाम देवावर देऊ नका ना.
देवाला तुमच्यामध्ये धरू नका. श्रजी पाळी संहारी ऐसे बोलती चराचरी, ती अज्ञान गावधारी पंडुकुमारा. मी कोणाला जन्माला घालत नाही, मी कोणाला सांभाळीतही नाही आणि मी कोणाला मारितही नाही. त्याचं कर्म उदयाला आलं की त्याला जन्म घ्यावा लागतो. त्याच्या जीवनामधलं पाप पुण्य त्याला सुख दुःख भोगावं लागतं आणि त्याचं आयुष्य संपलन कर्म शिल्लक राहिलं की मरावं लागतं, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अगा कर्मी जै उरावी तैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. मग पुण्यस्य फलमिच्छन्ति पापम करोति यत्नतः. फळ पाहिजे पुण्याचं पण करतात पाप. पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. काही माणसं म्हणतात आम्हाला काय कळायले, पापन पुण्य सुकृत दुष्कृत. कोण म्हणतं कळत नाही? बिडी वाढणाऱ्याला बिडी वाईट आहे कळत नाही, तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईट आहे कळत नाही, मांस खाणाऱ्याला मांस वाईट आहे कळत नाही, दारू पिणाऱ्याला गांजा वाढणाऱ्याला हे वाईट आहे कळत नाही. कोण म्हणतंय? मटण खाऊन आलेला माणूस समोरून गाडीतून उतरला आणि कार्यकारी मंडळी म्हणली आजच्या रामायणाची आरती तुमच्या हाताने. ते म्हणलं आज नाही, आज आमच्या दोस्त मंडळीची पार्टी होती, मी बेर बार मटण हॉटेलमधून वाईट खाऊन वाईट पिऊन आलो, उद्या आंघोळ करून येतो. त्याला माहीत आहे त्यानं खाल्लेलं वाईट आहे. दारू पिणार काही माणसं म्हणतात महाराज पिल्यावर काही सुधरत नाही. कोण म्हणतं सुधरत नाही? कोण म्हणतं सुधरत नाही? किती फुल पिऊ द्या महाराजांना, पसावर लेंड्या द्या त्याला आणि त्याला म्हणावं हे काळे मनुकेत रक्त वाढते खाय, खाताय. महाराजांचीच कथा होती पारनेरला, रामकथा. माझे भागवत झाले होते, अण्णा हजारे होते. हे सांगितल्याबरोबर ते बघत आहे किती काय महाराज लेंडे द्यायला तर मनुके म्हणायला, मला काय पेलं तरी कळत नाही का. 20 रुपयाची नोट द्यायची आणि त्याला म्हणायची हे 2000ची चिल्लर दे बरं. असं बघत आहे 2 1 0 20 ना. मग 20 रुपयाची नोट त्याला 2000 का वाटत नाही? काळ्या लेंड्या त्याला मनुके का वाटत नाहीत? काळे रक्त वाटते म्हणून खावं. हां बरं वाईट कळत नाही. महाराज त्याला किती फुल पिऊ द्या, ते बोलते सुद्धा व्यवस्थित. महाराज हे दारून तब्येतीचं वाटोळ, इज्जतीचं वाटोळ, लेकरा बाळाचं वाटोळ, बायका मुलाचं वाटोळ, पैशाचं वाटोळ, कवडी इतकी किंमत नाही. महाराज कुत्र्याला किंमत आहे, आम्हाला किंमत नाही. कुत्र्याला कळतं आम्हाला नाही. लोक म्हणतील कसं काय? अहो कीर्तन सुटलं, रात्र झालेली, कुत्रे भुंकतेत, चालणाऱ्याच्या मागं, मोटरसायकलच्या मागं, कारच्या मागं पळत येत. हे सगळे गावातले माणसं गावातल्याच लोकांना भुंकत येत. काय करावं ह्या कुत्र्याला? स्वभाव आहे त्यांचा भुंकतय. मी सहज कीर्तन संपून झोपलेलो होतो. 1 वाजता 1:30 वाजता एक फुल पेलेलं, सगळे माणसं झोपलेले. मी उठून लघवीला बाहेर येत असताना कीर्तन भजन भागवतन रामायण गर्दाच गर्दा, आता सगळे झोपले असं म्हणून ते चाललं. कुत्रे बिचारं झोपलं होतं. माझ्या मनात आलं कीर्तन भजनाला जाणाऱ्याला भुंकतंय, हे तर एकटंच आहे, याला भुंकल म्हणून मी उभा राहून बघू लागलो. आणि हे चालता चालता महाराज झोपलेल्या कुत्र्याच्या शेपटावर पाय दिला आणि मला पोटात धस झालं. कसं कसं ना माणूस आहे, पेनार जरी असलं तर माणूस आहे. चावल कुत्र बाबा, पण ते गम्मस बुरेशे खुदाडे कुत्र चावलं नाही, काय कोण केलं आणि पळालं. मी जरा विचित्र डोक्याचं आहे, डोक्याचं ऑपरेशन झाल्यापासून विचित्रच आहे मी. हां, मी त्या कुत्र्याला बोललो, कीर्तन भजनाला भागवताला जाणाऱ्या रामायणाला जाणाऱ्या माणसाला भुंकतोस म्हणलं, मोटरसायकलच्या मागं कारच्या मागं पळतोस म्हणलं, लहान लेकरं बाया माणसं ह्यांना भुंकतोस म्हणलं, आणि त्या पिदकड्यानं तुझ्या शेपटावर पाय दिला, का चावला नाहीस? ते कुत्र मला म्हणलं महाराज ते माझ्यापेक्षा दलिंदर आहे, तसल्या घाणीला हात लावीत तोंड लावीत नाही म्हणला, तसल्या घाणीला. हां महाराज ही भाषा पारनेरमध्ये वापरल्यावर महाराजाला विचारा,
247 तरुणांनी माळा घातल्या आणि गावातली दारूच बंद झाली. कोण म्हणतंय? महाराजांचं कसं आहे, प्रेमानं बोलतात. मी उखळीकर आहे, उखळ. ते कांडल्या कुठल्याशिवाय राहत नाही. मी बोलून जातो महाराज. काही जणांना राग येते, महाराज असं बोलायचं असेल तुमचं कीर्तन ठेवणार नाही, कॅन्सल. हां, त्यांना एक महाराज गोरगरिबाला पोसायचे, त्यांना गावाकडचे मंदिरं कार्यक्रम ते देणग्या. आपलं काही नाही महाराज. आलेलं पडिले वळण खिशाकडे. द्यायचं नाही सांगितलं माझ्या बापाने. हां, योगानं महाराज तसं कळालं पाहिजे. तुम्ही कुत्र्याच्या पुढे पाणी ठेवा आणि दारू ठेवा, तोंड लावणार नाही दारूला कुत्रं. म्हणजे कुत्रं पेत नाही ते माणसं पेतेत आणि म्हणतात बरबाद झालो. महाराज खरं सांगू? मी म्हणलं सांग बाबा. काही लोक म्हणले महाराज त्या पिदकड्याच्या काय ना ऐकू द्या ना. म्हणलं खरं सांगू, एवढा देव कृष्ण परमात्मा, त्या कृष्णाचे 56 कोटी यादव त्यांनी मैरेक नावाची दारू तयार करून पिऊन खल्लास झाले. देवा लावायला राहिलं नाही. भागवत ऐकले का? ती मला म्हणते, हे आमचे दोस्त मंडळी म्हणते बोल की केशव, आता बोल की. बरं दुसऱ्याला बोलतो. मी म्हणलं मी जे बोलणार ते सांगायला ना. मग त्याला जाणताची सेवा वेग काळकूट. ज्याच्यामुळं दुःख होतंय या माय मावल्यानं महाराज विस्तव पेटवला, चूल पेटवली, गॅस पेटवला, शेगडी पेटवली आणि पुन्हा त्या विस्तवाला तुम्हीच पेटवलेल्या विस्तवाला तुम्ही हात लावल्यावर गार लागते ना. माय मावल्या म्हणतात कुठलं पागल आणलंय, म्हातारं पागल झाले विस्तवाला हात लावल्यावर. हां, आता हे स्पीकरवाले लोक लाईटिंगचं काम करतात, वायरिंगचं काम करतात. त्या वायरमध्ये जर चुकून कुठं तार उघडे असेल आणि करंट चालू असेल, तुमचा कळून न कळून सुद्धा हात लागल्यावर असं होतंय ना. मग तुम्ही म्हणत नाही का 25 वर्ष झालं मी लाईटचा धंदा करतो, मलाही झटका द्यायलीस का त्या लाईटला, करंटला? अरे त्या करंटचा स्वभाव आहे. तसं दुःख देणं कशाचा स्वभाव आहे त्याचं कारण संशोधनांती कळालं. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे. एवढ्या एका प्रमाणावरच राहू नका. संसार सागरोगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंतरुण माझे केले इंगळ, इंद्रिय वज्रघाते तपे उष्णवरी ज्वाळ, सोसिले काय करू दुर्भर हे चांडाळ. सोसू वाटत नाही पण सोसलं, दुर्भरे चांडाळ दुःख. तेवढं कशाला आपण नेहमी प्रमाण. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शोणी, पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. माऊलीनं तर म्हणून स्पष्ट सांगितले, मनोनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाच्या श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथोरणी इंगळाच्या. इंगळाच्या म्हणजे विस्तवाच्या. विस्तवावर झोप शांत येईल का? त्याच्या पुढे जाऊन
गणित सांगतात, ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना. ढेकणं असलेल्या बाजेवर जर मनुष्य सुखानं झोपू शकत नाही तर विस्तवावर कसा झोपू शकेल? मग माणूस मेल्यावर त्याला विस्तव टाकतात, पेटवितात आणि बाया रडतात. मा किती पळत असल. पळतंय? अरे जो सुखदुःख भोगणारा जीव तो त्याच्यातून निघून गेलाय, म्हणून त्याला मातीला म्हणतात, पोहोचवायला नाही. देहीचा अग्नी गेला, देह नव्हे चिखल ओला. ओला चिखल आहे फक्त, मधला निघून गेला. आत्मा परमात्म्याचा अंश, सुखदुःखाचा अनुभव घेणारा तो निघून गेल्यावर याला काय नाही. उग हे सगळे नाटक करतात. बायान गडीन समोर बसलं, बोलू लागलं, कसा गुळू गुळू बोलत होता, कसा डोळे लावून बसला, एकदा तरी बघ की, एकदा तरी बोल की. खरं सांगा, हे न बोलल्यावर मड्यानं टेकून ठेवलं आणि डोळे लावले, बोलत नाही. त्याच्या तोंडाला हात लावून कसा बोलत होता, कसा गोड गोड बोलत होता, कसा हसून बघत होता. आता एकदा बोल. आणि त्यानं टळकन डोळे उघडावे, असं टेकून ठेवलं, असं बघावं आणि बोल की म्हणल्यावर त्यानं बोलणाऱ्या त्या म्हाताऱ्याला म्हणावं, चलायचंय का? माणसं बांधून या देती यमाची. आता इकडं गेवरा इकडलं मला माहीत नाही बरं का, परळीकडलं सांगतो. आमच्या इथं मड्याला बांधतेत. महाराज ते हलत नाही, बोलत नाही, इकडं तिकडं हात करीत नाही. त्याला का बांधावं? आणि जी मोकळीत वळवळ करणारी त्याला बांधा ना. हे काहीच करीत नाही आणि काही नाही करता त्याला. एक माणूस असं निघालं, मड घेऊन निघाले, रडू लागले. आणि माझ्यासारखं एक येडपट, त्याला कळत नाही. आता महाराज माझे सायकलचे ॲक्सिडेंट, मोटरसायकलचे ॲक्सिडेंट, लुनाचे ॲक्सिडेंट, कारचे ॲक्सिडेंट करायला, पण देव प्रत्येक ठिकाणी मला धक्का लागू देत नाही महाराज. ॲक्सिडेंट होत, गाडीचा बुकना होतोय. प्रचार करणारे, ते भेटायला येणारे माणसं, ते इन्शुरन्सची माणसं फोटो काढून, याच्यातले मेलेले कुठे? म्हणलं मीच आहे. माझ्या गाडीला धक्का बसला, स्विफ्ट डिझायर घेतली आणि रांजणगाव गणपतीजवळ समोरचा ट्रकला धडक दिली महाराज. आवरलं नाही त्याला, काय करू, धडक बसली. मागच्या दुसऱ्या ट्रकनं मला चेम दिलं, मी मध्ये. आणि हे आतकरीच होते महाराज, कल्याणजी गायकवाड. गडावून येत असताना गाडीतून मला काढून आळंदीला संचितीमध्ये टाकलं. हे आळंदीचे लोक, ॲक्सिडेंट झाला आणि केशव मरतंय का? अध्यक्ष त्यावेळेस मी. कसं झालं? कुरेकर बाबा सगळेच आले, भेटायला आले. आणि योगानं ती नर्स आली. पेशंट कहाँ है, इंजेक्शन. कारण ते पंचनामा झाल्याशिवाय डॉक्टरचं सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय इन्शुरन्सचे पैसे मिळत नाहीत ना. मला लागलं नव्हतं काय, पण ते सर्टिफिकेट करता. मी बसलेलो होतो महाराज, उघडान बोडका, गुडगा सुजलेला, मारला, डोक्याची टोपी, डोळ्यावरचा चष्मा नाही निघाला. मी आणि ते आमचा शिंदे होता, श्याम शिंदे, तबला वाजवायला, भागवताला निघालतो. आणि मी दरवेळेस, माझंही नशीब कसं महाराज, 1 एप्रिलला ॲक्सिडेंट झाला. महाराजाला फोन केला, म्हणलं महाराज माझा ॲक्सिडेंट झाला. फसवायला 1 एप्रिल फसवायला, एप्रिल फुल. म्हणलं खरंच हो. मग यांनी शेखर भाऊ कुटेला फोन केला, बरोबर आहे, शेखर भाऊ कुटेला फोन केला आणि म्हणले खरंच ॲक्सिडेंट झालाय का? संचितीमध्ये आलेले ते सगळे महाराजन गाड्यान आणि मी मध्ये. त्या पेशंट कहाँ आहे? आमच्या निरंजन शास्त्री कोठेकरनं सांगितलं, वो टेबल पे बैठे वाला बुड्ढा वही पेशंट है. अति नर्स महाराज, वो तो सबसे ज़्यादा हंस रहा है. आता मला लागलंच नव्हतं तर मी रडल कसा? हां महाराज, माझी सगळी तपासणी होऊन मी परळीला वापस येईपर्यंत
5,57,000 रुपये जमा झाले माझ्या खात्यावर. गाडीला गाडीच पैसे पूर्ण मिळाले. मग मी म्हणलं असे ॲक्सिडेंट करीत राहो, म्हणजे आपल्याला लागलं नाही पाहिजे, नव्या गाड्या मिळत राहिल्या पाहिजे. हां, पैसे तिकडूनच मिळायचे. पहिली बिघडली दुसरी. पण महाराज ऐका, लक्षात ठेवा, कळालं. महाराजांनी लातूरला दवाखान्यात येऊन सांगितलं, आमचं एक ऐका, तुम्हाला नाही पण आमच्याकरता तुम्ही इथून गाडी चालवायची नाही, अजिबात स्टेअरिंग हातात धरायचे नाही, पैसे कमी पडले तर आम्हाला मागा. पण महाराज त्या दिवशीपासून धक्का नाही महाराज, काही नाही, सगळे सांभाळतेत. मग तुझं मोकलीला ऐसे नाही. मग एवढा संकटातून वाचवतो महाराज. मग ज्याच्यामुळं दुःख होतं हे कळाल्यावर पुन्हा ते करू नका ना. करंटमुळं झटका लागते, पुन्हा त्या करंटला हात लावू नका. विस्तवामुळं पोळतंय, पुन्हा विस्तवाला हात लावू नका. कळत नाही माणसाला, पापामुळं दुःख होतंय, पाप का करतात. आता केन प्रयुक्तो पापम चरती पुरुषा अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. काही माणसं म्हणले महाराज होतंय नाही, करतो, जाणून बुजून करतो. जाणताची सेवा वे काळकूट. हे वाईट आहे कळाल्यावर सुद्धा सोडित नाही. त्या उंदराला कळालं, मध्ये शिरला, पण मध्ये मरण आहे हे कळाल्यावर त्यांनी खाल्लं नाही. याच्यात विषय रांधली रस होय, जेवणारा ठावी होय, तै तो ताटची सांडूने जाय जयापरी. तैसी संसारा या समस्तता, जाणी जे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. ज्यावेळेस कळालं तुकोबारायनं त्या भिकाऱ्यानं उपाशी असून सुद्धा जेवणाचं पंचपक्वान्नाचं ताट सोडलं, भूक लागलेली असून, मंदिरमध्ये शिरलेला असून खाल्लं नाही, कारण पुढे धोका आहे. तसं तुकोबारायाला कळालं, म्हणून रुसलो संसारा. आणि मग तुकोबारायानं काय केलं, अभंगाच्या पहिल्या सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला सगळ्यात अवघड जर काय असेल तर बोलणं नाही, भजन अवघड. तुका म्हणे येथे भजन प्रमाण.
बोलण्यात कमी जास्त झालेलं पुन्हा ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. तडजोड. चुकलं म्हणलं की झालं, पण तिथं स्वर ताल कसम काल हे काय जे म्हणतात ते इकडं तिकडं नाही. बरोबर महाराज आळंदीमध्ये 4 वर्ष 9 वर्ष राहत असताना आयुष्यात विठ्ठलबा घुलेने आग्रह केल्यामुळे एक अभंग मानलेला आहे. पुन्हा टाळ घेऊन कधीच नाही. अवघड आहे. हां, आणि जे अवघड आहे त्याच्या नादी उखळ लागत नाही. कोणीकडे चुकलं तरी सांभाळून घ्या. रामकथा खरंच अवघड आहे. मर्यादा आहे. उत्तम पुरुषाची मर्यादा म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा. आणि कृष्णाचं असं कसं केल्या खोड्या. आता कृष्णाच्या खोड्या म्हणजे ते सुद्धा वेदांत आहे. पण वेदांताच्या प्रक्रिया वेदांताच्या परिभाषेतून सांगायला लोकांना अवघड वाटतं, म्हणून त्याच्याकरता खोड्याचं रूप केलंय. हां, योगायोगानं तसं सोडला. केला नाही अशातली मजा नाही. केला पण त्याच्यात सुख नाही, दुःख देतो हे कळाल्यावर सोडला. शब्द तुकोबरायचे तुकोणी घेतले मोती जैसे. शब्द ऐका. माया तयावरी फार. हा दोन्हीकडे शब्द. ज्या संसारावर अति माया केली तो देवा करता सोडला. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पायी. सोडला. जाळोनी संसार बैसलो अंगानी तुझे नाही मनी मनसी. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. ज्या संसारावर अति माया आहे तो सोडला. पुढे ऐका. ज्याने देवा करता संसार सोडला, देव माया तयावरी फार. त्यांनी माझ्या करता सोडलंय ना, मग देव किती माया करतो. साधी गोष्ट आहे. मायबाप आवडत नाहीत म्हणून नाही. माय बाप पहिल्या बाळ जसे आई बा हेची पिशे. आई वडील किती आवडतात त्या लेकराला. पण मुलगी असो की मुलगा असो, लग्न झालं मुलगी मायबाप सोडते. शब्द ऐका. सांडोनिया कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी. आणि 2 कुळ म्हणजे बापाचं कुळ सगळ्या जगाला माहीत असतं, पण आईचं कुळ कळण्याकरता नवरीचा मामा नवऱ्याचा मामा. मामा कशामुळे बोलवतात माहिती आहे का? की आईचं कुळ कळण्याकरता. आपलं शास्त्र जगामध्ये आपल्या हिंदू धर्म संस्कृतीसारखी संस्कृती नाही महाराज. आणि ह्या हिंदू धर्म संस्कृतीवर संपूर्ण जग आधारलेलं आहे. संपूर्ण जग. माना न माना, कोणताही धर्म, कोणताही पंथ, कोणताही संत, कोणताही ग्रंथ हिंदू संस्कृतीवरच आधारलेला आहे. आपला आधार घेतल्याशिवाय ते कोणीच काही करू शकत नाही. नास्तिक सुद्धा बोलू शकत नाही. तर देव नाही म्हणणारा सुद्धा नाही म्हणण्याकरता का होईना देव म्हणावं लागतंय त्याला. आम्ही देवाला मानित नाहीत. नका का म्हणण्यात, म्हणलात ना देव. हां, आमच्या गंगाखेडला सोमयाग होता 13 महिन्याचा. आणि रोज महाराज अन्नदान असं व्हायचं. किती लोक जेवायलेत. आणि हे नास्तिक लोकाला कळालं, देव न मानणारे दाभोळकर, श्रीराम लागू, निळू फुले यांना कळालं. आणि ते यज्ञ अडवण्याकरता ह्या मंत्रानं काय होते, गहू जाळले, तांदूळ जाळले, जवा जाळल्या आणि हे लाकडं पेटवले आणि हे ओरडू लागले. यानं काय होते. आता आमच्या त्या महाराजांना सांगितलं ह्यांना उत्तर द्यायला दसकताला दसकट केशवच पाहिजे. मग ठरलेला महाराज कॅन्सल करून मला बोलविलं. आता मी मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा भसभस बोललेलो त्या शिवाजी पार्कवर. केशवचं कीर्तन म्हणल्यावर दाभोळकर, श्रीराम लागू, श्रीराम लागू गु आला नाही. ते विचित्र माणूस आहे महाराज. तुम्हारा आडा तो हमारा खडा. चांगल्याबरोबर चांगला आहे, पण बुरेसे खुदाडरी म्हणल्यासारखं मी त्यांच्यापेक्षा विचित्र आहे. हां, योगायोगानं तसं कळालं पाहिजे. नास्तिकाला सुद्धा आस्तिकाचा अभ्यास केल्याशिवाय नास्तिक होता येत नाही महाराज.
चार्वाक देव पण सुखाला मानतो न दुःखाला मानतो ना, भोगाला मानतो ना. यावत जीवम सुखम जीवेत रणं कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुता म्हणतो ना. ते सळजी पाळी संवारी ऐसे बोलत विचाराची ते अज्ञान गावधारी आहेच. हां, ज्याला कळत नाही त्याला त्या भाषेतून सांगायचं. साहे ओझे त्यास त्याची द्यावी. त्याला जसा प्रश्न तसं उत्तर. प्रश्न सरळ असेल तर उत्तर सरळ, प्रश्न विचित्र उत्तर विचित्र. पोरं गडबड करू लागले म्हणजे मारायचं नाही. आजचा सुरू केलं बरं का मास्तर लोकायला. पोरगं शिकू वाटलं शिकल नाही तर नाही शिकल, पण मारायचं नाही. परीक्षा घ्यायच्या नाहीत. सगळ्याला पास करायचं, सगळ्याला पास करायचं. सगळं डॉक्टर केला पास, ऑपरेशनमध्ये मेलं तर मेलं. आता नाही शिकल्यावर ऑपरेशन कसं करील हो? नाही महाराज, बळेवीन शक्ती बोलू नाही. तुम्हाला वाजवता येते म्हणून तुम्हाला मान देते, आणि ज्याला वाजवता येत नाही काय वाजवायला असं नुसतं वाजव तू, येत नाही गप बस. अरे मास्तर वर्गात आलं आणि चला अरे हे गणित गणित तोंडी गणित उडा उडा ए गणित गणित. आणि त्या सांगण्याच्या नाद्यामध्ये त्याला कळालं नाही. म्हणला ते 40 रुपये डझन केळं. माझं वय काय? महाराज, 1 नंबरची हुशार विद्यार्थी सुद्धा कसं गणित मांडाव? 40 रुपये डझन केळं, इतक्या केळाचे किती पैसे किंवा इतक्या पैशाचे किती केळं असं म्हणायचं. तर हे माझं वय काय, हे 1300 कसं मांडाव? कुणीच बोलणं. 90% नाही 100% मार्क मिळवणारे सुद्धा खाली मान घालू लागले. अरे एवढं सोपं गणित, तोंडी गणित, 40 रुपये डझन केळं, माझं वय काय सांगा रे. महाराज, LLB मध्ये उभं राहिलं एक. LLB म्हणजे कळालं का? LLB म्हणजे वकील नाही बरं का. LLB म्हणजे लॉर्ड ऑफ द लास्ट बेंच, सगळ्यात मागच्या बाकडावर बसणारा. घरच्यांनी किरकिर केलंय म्हणून त्याला शाळेत जायचं असते. अभ्यासाचा त्याचा संबंध नसतो. निकाल अगोदर त्याचं नावच आहे निकाल. कालच लागलेला आहे निकाल. परीक्षा ते पेपर बघायला सुद्धा जात नाही. ते म्हणते हिम्मतच नाही कोणत्या मास्तरची मला पास करायची. आणि लिहिलंच नाही तर काय कसं पास करील ते? हा, त्याची नोकरी जाईल ना. ते उठलं सर सर. अरे बघा, फर्स्ट क्लास निघालेले पोरं सुद्धा बोलत नाहीत. आणि तो 3 वर्ष नापास झाल्या. बोल बाबा बोल. सर तुमचं वय 24. आता महाराज, प्रश्न विचारणाऱ्याला कायदा नाही, पण उत्तर देणाऱ्याकरता पटवून द्यावं लागतंय. आता मला सांग, 40 रुपये डझन केलं, माझं वय काय? तू 24 म्हणलात. 24 कसं? ते म्हणला माझा मोठा भाऊ आहे, त्याचं वय 12 आहे आणि तो हाफ मॅड आहे. 12 दोन्ही 24, हाफ दोन्ही फुल. तुम्ही फुल मॅड का बाबा? एवढा शिक्षक असून त्याला फुल मॅड का म्हणून घ्यावलं? चुकलं. चुकल्यावर त्याला शिक्षा आहे. तुम्ही कसंही करा पण बरोबर आला पाहिजेत. योगायोगानं तसं मुलगी नांदायला निघाली. आता मी तुम्हाला सगळ्याला विचारतो, आता माझी गोष्ट सोडून द्या. एकटाच माणूस आहे, 1 मॅन शो. आगे नाही पिछे नाही, ऊपर नाही नीचे नाही. बाबू जेवढा पत्तर पालतं फेकून दिलं गावाच्या खालतं. एकटाच माणूस आहे. माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कुणीच नाही. त्याच्यामुळं मुलगी नांदायला निघाली. घरचे रडू लागले. माईच्या गळ्याला पडली, बापाच्या गळ्याला पडली, भावाच्या गळ्याला पडली, भावजीच्या गळ्याला पडली, मैत्रिणीच्या गळ्याला पडली. बेबी नांदायला निघालीच पहिल्या वेळेस. केशव महाराज आहेत पाया पड. रडत रडत ती पोरगी माझ्याकडे आली. म्हणलं ताई रडू नका, रडू येते, माय बाप सोडायचे म्हणजे रडू येते. मग जाऊ नका. मायबाप सोडण्याकरता तुम्हाला जर रडू येते तर जाऊ नका ना. हा, मला जायचंय मग रडू नका. जायचंय ना मग रडू नका. हा,
खाना तो भी खाओ नहीं तो गाना तो भी गाओ, गात गात खाते नहीं, खात खात गाते नहीं। चिड़िया चावल ले चली, बीच में मिली दाल, चिड़िया दो दोन म्हणे, एक लेवे एक दाल। माय बाप धर, नवरा सोड, नवरा धर, माय बाप सोड। माय बाप सोडताना दुःख होते, लहानपणापासून सांभाळलं। ऐका किती शास्त्रे, मायबाप सांभाळताना त्या बाळाला, मुलगा असो की मुलगी असो, दोन गोष्टीचा विचार करतात, धर्म आणि अर्थ। धर्माप्रमाणे माईनं बापानं त्या जीवाला सांभाळायचं, त्याच्या सुखदुःखाचा विचार करायचा, ऐशी कळवळ्याची जाती बस। आणि दुसरा अर्थ, त्याच्याकरता आपण कमवलेलं खर्च करतो मायबाप। पण नवरा वचन देताना, हाताहात घेताना तीन प्रकारचं वचन देतो, धर्मेच, अर्थेच, कामेच। कामेच हा पुरुषार्थ मायबाप देऊ शकत नाहीत, धर्म आणि अर्थ देऊ शकतात, पण काम तो नवरा देतो। म्हणून एक पुरुषार्थ जास्त असल्यामुळं ती मायबाप सोडून जाते। पुढे ऐका, धर्म, अर्थ आणि काम दिल्यानंतर सुद्धा शेवटचा जो मोक्ष पुरुषार्थ आहे, मोक्ष, तो ज्याची त्याने मिळवावा लागतो। म्हणून आपुली आपण करा सोडवण, पुन्हा तिथं दुसरा कोणी येणार नाही, तुम्हालाच बंधनातून सुटावं लागेल। म्हणून आपण शेवटचा पुरुषार्थ मिळवण्याकरता मोक्ष। आणि तसं मायबाप सोडून जाताना मुलगी रडते, कारण तिला सोडून जाताना दुःख होतं, मायबापाच्या सुखदुःखाची आठवण येते। मग असा का विचार करीत नाहीत, मायबाप त्या जावायला म्हणते पोटचा गोळा दिलाय, सांभाळा बर का, माझ्या लेकराला लय लाडात वाढविले, त्याला दुःख देऊ नका, काही चुकलं तर आमच्याकडे बघून माफ करा। मी म्हणतो, मग सून येताना सुद्धा ती माय, सासू, ती नाही म्हणा, ही सून कोणाची तरी मुलगीच आहे आणि ती माझ्या मुलाकरता तिचे मायबाप सोडून आली, माझ्या मुलीला दुःख होऊ नये, जावाई बापू, सासू सासरे सांभाळा बर का, लय लाडात वाढले लेकरू। आणि सूनच म्हणे नुसतं टीव्ही पुढे खोयला उठतच नाही। मायबापानं हे शिकविले का? हिच्या मायबापानं काय शिकविले? हा, बरं झालं माझं लग्न झालेलं नाही। लय बेजारी झाली असती माझी। महाराज, मी मारायच्या ऐवजी बायकूनच मला मारलं असतं। तुलाच कमवायची अक्कल नाही, तूच पसरतोय। आळंदीत शिकत असताना 10-10 वाजेपर्यंत उठत नव्हतं, अभ्यास करीत नव्हतं। पाठाला जात असताना काय झालं रे, सकाळच्या प्रार्थनेला हजर दुखूच लागलं, हँड धरून तिथं लाड केला महाराज। अरे एकुलते एक आहे, पंढरनाथ महाराजाचा मुलगा, माझे वडील महाराज वयाच्या 94 वर्षापर्यंत एक कीर्तन बुडवलं नाही, 1 रुपया मिळवलं नाही। माझे गुरुजी मोठे बुवा, ज्यांनी आम्हा दोघाला विश्वस्त म्हणून घेतलं, करोडो रुपयाचा व्यवहार असून शेवट आम्हा दोघाला बोलवीन महाराज, विश्वटना येवले डॉक्टर येवलेकडे त्यांना टाकलं। त्यावेळेस आम्हाला दोघाला बोलवीन सांगितलं, अरे तुमच्याकडे पैसे आहेत ना, तुम्ही पैसे कमवता म्हणून संस्थेचं खाणार नाहीत, म्हणून तुम्ही विश्वस्त व्हा रे, संस्थेचा खाणारा विश्वस्त नको। महाराजांनी सगळं बघितल्यावर राजीनामा, 1 नाही 2 नाही 3 वेळेस राजीनामे फेकले। आणि मला फक्त कीर्तन सांगा नाही तर अन्नदान सांगा, बस, कशातच तुमच्या मीटिंगमध्ये येणार नाही। आता मी तसं केलं, पण हे म्हणते तुम्ही बाजूला सरकू नका, उखळ पाहिजे। आता काय करा, हे सब सटके ना हम अटके। हां, 3 वेळेस मीटिंगला गैरहजर राहिल्याबरोबर त्याला विश्वस्त पदावून काढतात महाराज। मी 5 वर्ष झाले महाराज कोणत्याच मीटिंगला नाही, मला काढीनच भिओ। हां, धर्मदाय आयुक्तानं सांगितलं, उद्याच्या 9 तारखेला मीटिंग आहे, धर्मदाय आयुक्तानं 5 जणाला पुन्हा बोलवले। मला सांगा, एवढी देणगी देऊन सुद्धा कारभारात नाही महाराज।
आणि यांनी सगळं कर्तृत्व करून पुन्हा यांना जर बोलू लागलं तर मला कसं वाटत असेल? रामाला कोणी बोलल्यावर कृष्णाचं चिंतन करणाऱ्या केशवला काय वाटत असेल? म्हणून शताब्दी उत्सवामध्ये महाराजांचा कैवार घेऊन मी फटकळपणानं बोललो, शेवट हात जोडले आणि मग महाराज म्हणले आता अभंग बोला. मला एकानं सांगितलं अभंगावर बोला. मी म्हणलं अभंगावर बोलून कोणी सुधारलं नाही. नाही, खरंच सांगतो. नाही, ज्ञानोबाराय तुकोबाऱ्या सांगून गेले तर माणसं बिघडलेली सुधारले नाहीत. आमच्यासारख्या चिपाडानं सांगितल्यावर सुधारताल का? पण कोण म्हणतं महाराज? अरे जोग महाराजानं रात्रंदिवस दारू आणि मांस खाणारे यांना सुधारलंय. त्यांना एवढा मोठा अधिकार दिला की संस्थेमध्ये त्यांचं नाव झळकतंय, संस्थेचे स्तंभ म्हणून. आणि त्या मोठे बुवांनी कारभार करायला सुरुवात शिकत असल्यापासून मरेपर्यंत 1 रुपया त्यांच्या खिशात निघाला नाही, त्यांच्या खात्यावर निघाला नाही. आम्हा दोघाला सांगितलं, अरे ते येवलेचे पैसे जलदिंडीवाल्याचे ते डॉक्टरनं मला तपासले, पैसे द्यायचे. डॉक्टर म्हणले महाराज तुमच्याकडून आम्ही पैसे कसे घेऊ? एवढे ऑपरेशन ॲक्सिडेंट झाले, मेंदूचे ऑपरेशन झाले, हैदराबादला पित्ताशयाचे ऑपरेशन झाले आणि त्या डॉक्टरने 1 रुपया माझ्याकडून घेतला नाही. आणि त्याच्यामुळं मला काही माणसं म्हणले का नाही महाराज असं ऑपरेशन झालं आणि इतके पैसे खर्च आले. मलाच हसू येते. महाराज मी कीर्तनाचे पैसे जशाला तसेच खिशात, रिकाम्या हातानं कुणी पाया पडत नाही हो. कमाल वाटते. आता काही माणसं म्हणतील गेलं कीर्तन वाया. हां, माया तयारी फार कीर्तन करतंय आणि पैशाच्या पे. महाराज कधीही लक्षात ठेवा, फुकट काही मिळालं की त्याची किंमत कमी होते. आपण पंक्ती इथं होत्यात ना पंक्ती. मगाशी आम्ही आलो त्यावेळेस कार्यक्रम संपून माणसं जेवायला बसली होती. मस्त पंचपक्वान्नाच्या पंक्ती. वाढणारा वाढतंय, खाणारा खातंय, वाढणारा वाढतंय, खाणारा खातंय. मला स्वाभिमानानं सांगतो, संस्थेमध्ये माझ्या 500 विद्यार्थ्याची पंगत बशीभर खरकटं निघत नाही. बशीभर सुद्धा खरकटं निघत नाही. कारण माझं सूत्र सांगितलेलं असतंय अध्यक्ष असताना, घ्यायचं तितकं खायचं, आणि खायचं असेल तरच घ्यायचं. जे खायचं नाही ते घ्यायचं नाही, आणि जे घेतलं नाही ते खायचंची गरजच नाही. जे घेतलंय तेवढंच खा. म्हणून जुन्या काळामध्ये सावकाश जेवा, पोट रिकामं ठेवून थोडं जेवा. अरे सावकाश म्हणल्यावर म्हणतात मग आता हा ना, जिलबीची पुंगडी नरड्यात दिसेपर्यंत भजे खात राहते. अरे अरे अरे, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकार करी. वाटणारं वाटते, हे मला भात नको, गुलाबजामुन नको, लापशी नको, मला शुगर आहे. काय नाही तर पडू दे. आमच्या संस्थेत तशी पद्धत नाही महाराज. इतकंच बशीवर सुद्धा हजारो विद्यार्थ्याची पंगत व्हायची महाराज. अरे कॉलनीतून तूप यायचं. महाराजांनी पंगत दिली आमरसाची महाराज. हापूस पायरीचे आंबे आणि त्या आंब्यावर तूप आणि ते महाराज काय सांगावं. 40 गावून महाराज मांडे तयार, भजे कुरड्या पापड्या खाते रहो. गरम पाणी हात धुवायला आणि पुन्हा मांड्याचे पाकिट घरी घेऊन जा. एवढं झाल्यावर सुद्धा 1,78,00,000 रुपये शिल्लक राहिले. एवढं अन्नदान होऊन कोण म्हणतंय महाराज चांगल्या कामाला पैसे देत नाहीत? तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. पण तिथं जर झालं तर घातली भय नरकात आणि पुन्हा बेजारीच आहे महाराज. योगानं त्याप्रमाणे देव त्याच्यावर प्रेम करतो. कोणावर प्रेम करतो ऐका. सून नांदायला येत असताना तिच्याबद्दलची भावना आणि आपली मुलगी नांदायला जात असताना तिच्याबद्दलची भावना, दोन्ही भावनेत फरक असल्यामुळं सासुरवास शब्द निघालेला आहे. तुम्ही जसं मुलीबद्दल म्हणताना माझ्या मुलीला सांभाळा, पोटचा गोळा आहे, तसं तोही येणारा तुमच्या घरात कोणाच तरी पोटचा गोळाच असेल ना, त्याला लेकी इतकं प्रेम दिलं ना, जगात दुःख नावाची वस्तू राहणार नाही.
सुनेनं सासू सासऱ्याला मायबापासारखं सांभाळावं, लेकीनं सासू सासऱ्याला मायबापासारखं सांभाळावं, नवऱ्याला देव मानावं. महाराज, या भारतात सुजलाम सुफलाम आल्याशिवाय राहणार नाही. कारण सासुरवासन, दुःखन, वृद्धाश्रम, अनाथाश्रम हे नाव म्हणजे आपल्या हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे. मायबापाला, लेकाला सांभाळू